बातमीनं पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवारांना अभय दिल्याचं दिसतं। एकूणच कारण व्यवहारावरती सही नसल्यामुळे पार्थ पवार यांचा थेट संबंध येत नाही, तर तसा खारगे समितीचा अहवाल चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सादर झाल्याची माहिती मिळते सूत्रांकडनं। तर 2 अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाईची शिफारस करण्यात आल्याची देखील माहिती मिळाली आहे। त्यामुळे बावनकुळे लवकरच हा अहवाल फडणवीसांकडे सादर करतील आणि यानंतर अहवाल स्वीकारायचा की नाही याचा निर्णय होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। अहवालामध्ये काय? सूत्रानुसार पार्थ हे कंपनीचे भागीदार असले तरी त्यांचा मुंढवा जमीन खरेदीमध्ये थेट संबंध नाही। मुद्रांक शुल्क नियमानुसार व्यवहार करणारा जबाबदार असतो। अमेडिया कंपनीनं हा व्यवहार केला असला तरी पार्थ पवारांची सही नाही। व्यवहारावर सही नसल्यानं जमीन खरेदीमध्ये थेट संबंध येत नाही। अमेडियाच्या वतीनं व्यवहार करणाऱ्यांच्या विरोधात फौजदारी कारवाईची शिफारस आहे। तहसीलदार सूर्यकांत येवले, दुय्यम निबंधक तारूंच्या विरोधात कठोर कारवाईची शिफारस आहे। समितीनं जमीन व्यवहाराशी संबंधित कागदपत्रांची छाननी केली, महसूल विभागामधील नोंदींची तपासणी सुद्धा केली। संबंधित अधिकारी आणि पक्षकारांचे जबाबही नोंदवले। जमीन हस्तांतरण प्रक्रिया, झोन बदल, नोंदणीमधील त्रुटीबाबत अहवालामध्ये माहिती आहे। महसूल अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबतही अहवालामध्ये सविस्तर माहिती आहे। खारगे समितीचा अहवाल बावनकुळेंकडे सादर करण्यात आलाय। अहवाल लवकरच फडणवीसांकडे सादर होणार आहे आणि त्यानंतरच अहवाल स्वीकारायचा का याचा निर्णय घेतला जाईल। तर हे प्रकरण काय आहे थोडक्यात समजून घेऊयात। पुण्यातील मुंढवामधील जमीन पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीनं स्वस्तात खरेदी केली होती। 1800 कोटींची जमीन 300 कोटींमध्ये खरेदी केल्याचा आरोप आहे। या व्यवहारात 21 कोटींचं मुद्रांक शुल्कही माफ करण्यात आलं होतं। चौफेर टीकेनंतर पार्थ यांच्या कंपनीचा व्यवहार रद्द करण्यात आला। विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित होणार आहे, त्यावेळेस या प्रश्नाला घेऊन सरकारला जा विचारू कसं क्लीन चिट दिलं आहे आणि एवढ्या मोठ्या व्यवहारामध्ये सामान्य व्यक्ती हा व्यवहार करू शकत नाही। त्याला मोठमोठ्यांचा बरदस्त होता, आशीर्वाद होता, त्यामुळे घडलेला प्रकार आहे। जो भाजपबरोबर आहे तो स्वच्छ आहे। त्याने कितीही मोठा गुन्हा केला असेल त्याला कुठलीही सजा होणार नाही, हे आता असल्या होणाऱ्या अनेक घटनांवरून सिद्ध झालेलं आहे। मधल्या काळामध्ये पुण्याच्या जमीन खरेदी व्यवहारामध्ये जे काही प्रकरण झालं त्यामुळे नागरिकांच्या मागणीनुसार एका समितीचं गठन करण्यात आलेलं होतं। समितीच्या अहवालाच्या अनुषंगाने जे काही अहवाल आलेला असेल समिती त्या अनुषंगाने कारवाई करण्यात येईल। अनेक वेळेस काय होतं कंपनीमध्ये की काही संचालकांना माहिती नसताना देखील काही संचालक त्या ठिकाणी व्यवहार करतात, त्याच्यामुळे कदाचित याच्यामध्ये त्यांचा संबंध नसा अहवाल त्या ठिकाणी देण्यात आला असावा। तर मुंढवा जमीन प्रकरणामध्ये अमेडिया कंपनीला 3 मार्च पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली। अमेडिया कंपनीला दंडाची रक्कम वसुलीसाठी दिलेली मुदत 2 महिन्यांची ती संपली आहे आणि कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी आता विभागानं 15 दिवसांची मुदत कंपनीला वाढवून दिली। तर मुंढवा जमीन प्रकरणामध्ये शीतल तेजवानी जामिनासाठी उच्च न्यायालयात गेली आहे। न्यायमूर्ती SG डिगे यांच्या एकलपीठानं राज्य सरकारला नोटीस पाठवली आणि 6 मार्चला यावरती सुनावणी होणार आहे। पुण्याच्या अतिरिक्त सत्र न्यायालयानं तेजवानीचा जामीन अर्ज फेटाळला होता।